गेल्या अनेक महिन्यापासून रेती व्यवसाय करणाऱ्यांसाठी झिरो रॉयल्टी म्हणजे महाराष्ट्राचा कर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या रेती व्यावसायिकांना मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागत असतो। कारण एकीकडे महाराष्ट्राचे झोन जे ते सर्वच बंद आहे, त्यामुळं गुजरात राज्यातून वाळू जी आहे ती आणावी लागत असते। मात्र गुजरात राज्यातील जी काही रॉयल्टी असेल किंवा त्यांचा जो कर असेल तो दिला जात असतो। मात्र महाराष्ट्राचा जो कर आहे तो दिला जात नाही किंवा तो या भरायला तयार आहे। मात्र शासनाकडनं तो कर जो आहे तो बंद करण्यात आला। त्यामुळं प्रशासनाच्या वतीने या वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई जी आहे ती केली जात असते। त्यामुळे या प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधामध्ये आता हे रेती व्यावसायिक जे आहे ते आता रस्त्यावरती उतरलेले मूक आंदोलन जे आहे ते यांच्याकडनं केले जात आहेत। गेल्या अनेक महिन्यापासून झिरो रॉयल्टी जी आहे ती बंद झाली आहे। त्यामुळं या रेती व्यावसायिकांवरती मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। तर गेल्या काही दिवसापासून रेती व्यावसायिक जे आहेत आता संपावरती उतरले, त्यामुळं सर्वाधिक फटका जो आहे तो शासनाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेला बसताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती जे काही बांधकाम व्यवसाय होत असतात त्यांना आता वाळू मिळत नाही, त्यामुळं याचा देखील परिणाम जो आहे तो आता कुठेतरी बसताना दिसून येणार। त्यामुळं शासनाने आणि प्रशासनाने मध्यस्थी करून या झिरो रॉयल्टीवरती काहीतरी मार्गस्थ काढावा आणि झिरो रॉयल्टी सुरू करावा। त्यामुळं यांच्यावरील होत असलेल्या कारवाई ज्या आहेत त्या थांबण्यास मोठ्या मदत होईल आणि त्यानंतर यांचा व्यवसाय जो आहे तो सुरळीत होईल, अशी मागणी जी आहे ते घेऊन आता या रस्त्यावरती उतरत असल्याचे रेती व्यवसाय चालक संघटना जे आहे ते दिसून येत आहे। जितेंद्र बैसरे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।